हॅलो एव्हरीवन. सो आता आपण बघत आहोत राजा शिवाजीचा टीजर निघाला, नंतर आता ट्रेलर निघाला आणि सगळीकडे तेच डिस्कशन चाललेलं आहे आणि चर्चा चालू आहे की काय आहे ते. कारण आमचं कसं झालंय की आम्ही ब्लॅक अँड व्हाईट पासून राजा शिवाजी महाराजांना बघत आलोय आणि सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं आपलं दैवत आहे. आपण सगळे त्यांना छत्रपतींना देव मानतोय आणि सो आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये एक ऑरा निर्माण झालाय, एक इमेज निर्माण झाली, एक भारदस्त इमेज आणि एक पॉवरफुल इमेज आणि एक स्ट्रॉंग इमेज. म्हणजे वी आर एक्सपेक्टिंग दॅट की तसा माणूस पाहिजे, तशी पर्सनॅलिटी पाहिजे. आणि समथिंग समवेअर जेव्हा मिसिंग होतं ना त्या पर्सनॅलिटीमध्ये, म्हणजे कसं आहे ना, पिक्चर म्हणजे त्यांनी अभ्यास केला असेल, भरपूर काहीतरी गोष्टी त्यांनी आणल्या असतील नवीन नवीन, जे आपल्याला प्रेक्षकांना माहिती नाहीये. की जसं महाराजांना मोठा भाऊ होता आणि मग त्याचं काय झालं आणि तर त्यांनी ते पण त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे. आणि तर ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा हा पिक्चर निर्माण करण्याचं डिसाईड केलं, तेव्हा मेन इम्पॉर्टंट आहे महाराजांची इमेज, महाराजांची पर्सनॅलिटी. आणि तिथे मी तर म्हणेन की टेक्निकली तर त्याच्या म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये न गेलेलं बरं. म्हणजे VFX आहे किंवा AI आहे, व्हॉट एव्हर, तिथे पण लोक ट्रोल करतायत आणि बोलतायत की नाही असं पाहिजे आणि तसं पाहिजे. तर माझा तर प्रश्न तोच आहे की महाराजांची पर्सनॅलिटी तुम्ही तिथे वर्क करणं गरजेचं आहे. नुसतेच केस वाढवून बियर्ड्स आणि म्हणजे दाढी वगैरे ठेवलं तर तुम्ही भाई महाराज बनू शकत नाही. तुमचा तो पर्सनॅलिटी तुम्हाला पाहिजे. तुम्ही तो तुमचा ॲटिट्यूड कॅरी करायला हवा. की जेव्हा दाखवताय त्याच्यामध्ये, म्हणजे डोंगरांवरती उभे आहे, तुम्ही राईट लुक देताय, तुम्ही लेफ्ट लुक देताय, हात मागे, म्हणजे काय महाराजांची पर्सनॅलिटी झाली का? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कुठे आहे? महाराज म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असे होते की तुम्ही काहीतरी केलंय. आणि वी आर एक्सपेक्टिंग की महाराज स्वप्न बघायचे की माझ्या माणसांसाठी, माझ्या म्हणजे हिंदवी स्वराज्य मला स्थापन करायचंय. ते जे डोळ्यामध्ये ते जे एक्सप्रेशन, त्याच्या फिलिंग्स ना, इट म्हणजे सगळं सगळं मिसिंग. आणि सगळ्यात वर्स्ट कम वर्स्ट थिंग म्हणजे मला नेहमीच कळत नव्हतं की का असं होते की म्हणजे सगळेजण, कुठली महाराजांचं व्यक्तिमत्वच असं आहे की कोणीही केलं ना तरी तो चांगलाच दिसला पाहिजे. हा का भावत नाहीये, हा का कनेक्ट होत नाहीये. तर ह्याचं मला नंतर कळलं की बघितलं तो महाराजांचा तो जिरेटोप आहे, त्यांनी जो वेअर केलाय रितेशने, तो त्यांना सूटच होत नाहीये. म्हणजे तिथे पण काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही बघितलेले महाराजांचा जिरेटोप आणि त्यांची मग तिथे ते लटकन आणि ते मोत्यांचं, ओ हो, म्हणजे इतकं ते सुंदर व्यक्तिमत्व ना, तर तेच मनामध्ये आणि डोक्यामध्ये बसलेलं आहे. तर तो जिरेटोप तो घातलेला आहे, तोही त्याला शोभत नाही. आणि नंतर आता रिअलाइज झालं तुम्ही कितीही काय केलं, अरे भाई तुला जसं ह्याच्यामध्ये संभाजीमध्ये म्हणजे संभाजी महाराजांचं विकी कौशलनी जे काम केलंय, अरे त्याने किती त्याचं ते वेट पुट ऑन केलं होतं. आणि हॅट्स अप टू उतेकर सर, त्यांनी काय काम करून घेतलं त्याच्याकडे. म्हणजे आता संभाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विकी कौशलच येतो. तो त्याचा भारदस्तपणा, त्याचं जे चालणं, त्याचं जे ॲटिट्यूड, ईच अँड एव्हरीथिंग. आणि त्यांनी किती ते डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे. तसे इथे सगळं मिसिंगच आहे ना. जर तुम्हाला पहिली गोष्ट कसं आहे ना, कास्टिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचं कास्टिंग परफेक्ट असणंच गरजेचं आहे. तिथे बघा संभाजी राजांच्या म्हणजे छत्रपती संभाजी याच्यामध्ये किती कास्टिंग मध्ये काम केलेलं आहे, किती मस्त एक एक कॅरेक्टर्स होते. इव्हन औरंगजेब जेव्हा ऐकलं अक्षय खन्ना, म्हटलं अक्षय खन्ना काय करू शकतो, पण त्या माणसाने आणि ते कॅरेक्टर आणि ते मेकअप ऑसम ऑसम. म्हणजे पूर्णच कास्टिंग ऑसम. आणि इथे तुम्ही काय करताय, जर तुम्हाला महाराज बनायचं तर तुम्ही थोडंसं वेट तरी पुट ऑन करायचं होतं. तो जो म्हणजे जिरेटोप घातलाय, ती जी काही पगडी वगैरे घातली, बिलकुल शोभत नाही. आणि ते काजळ अँड ऑल, म्हणजे तो पूर्ण लुकच महाराजांचा फीलच देत नाहीये. तुम्ही ॲटिट्यूड काय करताय आणि कसा कॅरी करताय आणि मेन तुमचा लुक, ह्याच्यावरती मोस्ट तुम्हाला काम करायला पाहिजे. तुम्ही नुसतं 100 करोड का खर्च केलेत, कशावरती केले आणि कास्टिंगच्या नावाखाली तुम्ही काय केलंय. तुमचेच फ्रेंड्स लोकांना तुम्ही कास्ट केलंय, तो तिथे सूट होतोय की नाही, चांगला दिसतोय की नाही, हे काय बघितलं आहे की नाही ते देव जाणे. सो दॅट्स वाय एवढं ट्रोल केलं जातं, कारण ते कनेक्टच होत नाहीये. पण आता सगळेजण असं पण म्हणताय की त्यांनी एवढं खर्च केलंय, आपले महाराज आहे, तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. किंवा तर रितेशनी सगळी जेव्हा पिक्चर काढलेले सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे ना, आणि चांगले त्याचे पिक्चर आलेले. पण मग आता इथे तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हीच रोल केला पाहिजे असं नाही ना भाई. तुम्ही दुसऱ्याला पण तुम्ही कास्ट करू शकता ना.
आता मा जिजाऊ आहे, तिथे सगळीकडे मोस्ट ऑफ ठिकाणी मृणाल कुलकर्णी दिसते, म्हणजे ती एक मनामध्ये भरलेली आहे. का तिला कास्ट नाही केलं? नंतर मग राणी साहेबांच्या पण ह्याच्यामध्ये का नेहमीच जिनेलिया पाहिजे? दुसरं कोणतरी, किती मराठी ऍक्ट्रेस आहे, तुम्ही त्यांनाही कास्ट करू शकत होतात ना. आणि बाकीचे पण ऍक्टर्स. बट लेट अस सी, आता 1 तारखेला म्हणजे पिक्चर रिलीज होतोय, तर आता महाराष्ट्रीयन लोक आहोत, आपण देव मानतो आणि सगळंच म्हणतात ना पॉझिटिव्हली घेऊया. तर 1 तारखेला बघूया कसं आहे काय, म्हणजे कशा पद्धतीने ती स्टोरी मांडली आहे किंवा कसं डायरेक्शन आहे, कसं काय. आणि आता ट्रोलर्सना पण सांगेन की बाबा नका ट्रोल करू, आता थांबवा, बस झालं. कारण आता अति होतंय. कारण कोणी एवढा खर्च केलाय आणि हे केलंय, कलाकृती केली आहे, तर आपण थोडं तिथे रिस्पेक्ट पण देऊया. ऑफकोर्स आपण करूया, 1 तारखेनंतर ट्रोल करूया की कसं झालं आहे पिक्चर, कसा बनवला आहे, कसं डायरेक्शन आहे आणि जे जे कास्ट त्यांनी केलेलं आहे त्यांनी कसं सगळ्यांनी काम केलंय. सो भेटूया आपण 1 तारखेनंतर. थँक्यू.